सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट ही प्रसिद्ध कविता अमेरिकन कवयित्री इमिली डिक्कन्सनने लिहिलेली आहे. ही कविता 1878 साली अ मास्क ऑफ पोएट्स या अनॉनिमस काव्य संग्रहात प्रकाशित झाली. या कवितेत यशाचे खरे महत्त्व कोणाला समजते याबद्दल अतिशय प्रभावीपणे मांडणी केलेली आहे. या कवितेचा मुख्य आशय असा आहे की ज्यांना कधीच यश मिळाले नाही त्यांनाच यशाची खरी किंमत कळते. ज्यांना अपयशाचा अनुभव आलेला असतो त्यांनाच यश किती गोड असते हे खऱ्या अर्थाने समजते. कवितेत युद्धाचे प्रतीक वापरले आहे. विजयी सैनिकांपेक्षा पराभूत आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या सैनिकालाच विजयाचे खरे महत्त्व अधिक तीव्रतेने जाणवते असे कवयित्री सांगते. ही कविता मानवी भावनांचे सूक्ष्म निरीक्षण करणारी असून यश अपयशाच्या तत्वज्ञानावर प्रकाश टाकते. सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. ज्यांना कधीच यश मिळत नाही त्यांनाच यश सर्वात गोड वाटते. ज्यांनी अपयश अनुभवलेले आहे त्यांनाच यशाचे खरे महत्त्व जास्त समजते. टू कॉम्प्रिहेंड अ नेक्टर रिक्वायर्स सोरेस्ट नीड. एखाद्या अमृताची चव समजण्यासाठी तीव्र गरज असणे आवश्यक आहे. एखाद्या अमृताची खरी चव समजण्यासाठी तीव्र गरज असणे आवश्यक आहे. ज्याला खूप तहान लागली आहे त्याला पाण्याची खरी गोडी कळते. अपयश अनुभवलेल्या व्यक्तीलाच यशाचे खरे महत्त्व समजते. नॉट वन ऑफ ऑल द पर्पल होस्ट. येथे पर्पल होस्ट म्हणजे विजयी सैन्य. हू टूक द फ्लॅग टुडे. ज्यांनी आज विजय मिळाल्यानंतर हातात झेंडा घेतला. कॅन टेल द डेफिनेशन. त्यांना विजयाची खरी व्याख्या सांगता येणार नाही. सो क्लिअर ऑफ विक्टरी. इतक्या स्पष्टपणे विजयाचा अर्थ समजावून सांगता येणार नाही. आज ज्या सैनिकांनी युद्धात विजय मिळवला आहे आणि त्यांनी आपल्या हातात झेंडा घेतला आहे त्यापैकी एकालाही विजयाचा खरा अर्थ स्पष्टपणे सांगता येणार नाही. याउलट ज्यांना अपयश येते त्यांनाच विजयाची खरी किंमत कळते. आता या ठिकाणी कवयित्री सांगते की एक सैनिक ज्याचा युद्धात पराभव झाला आहे तो मरणाच्या अवस्थेत आहे, पण दूरवरून तो विजयाचा आवाज ऐकतो. ॲज ही डिफिटेड डाईंग. तो पराभूत झाला आणि मरणाच्या अवस्थेत आहे. ऑन हुज फॉरबिडन इयर. ज्याच्या कानांना तो विजयाचा आवाज ऐकण्याचा अधिकार नाही कारण तो युद्धामध्ये हरलेला आहे. द डिस्टंट स्ट्रेन्स ऑफ अ ट्रिम्फ. दूरवरून येणारे विजयाचे सूर, आनंदाचे आवाज. बस्ट ॲगोनाइज्ड अँड क्लिअर. ते आवाज त्याच्या कानावर स्पष्टपणे पण वेदनादायक रीतीने पडतात. कवयित्री सांगते की ज्यांना यश मिळत नाही त्यांनाच यशाचे खरे मूल्य जास्त कळते. पराभूत आणि मरणाच्या अवस्थेत असलेला सैनिक दूरवरून शत्रूच्या विजयाचा आनंदाचा आवाज ऐकतो. तो आवाज त्याच्यासाठी अत्यंत वेदनादायक असतो कारण त्याने स्वतः विजय अनुभवलेला नसतो. त्यामुळे त्याला विजयाचे खरे महत्त्व त्या क्षणी तीव्रपणे जाणवते.